आज शिवसेना नेते अंबादास दानवे खामगावमध्ये आलेले आहेत. तर आज आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता, पण हा कार्यक्रम सोडून आज या ठिकाणी मोहन भागवत यांनी उद्घाटन केल्या कार्यक्रमात तुम्ही हजेरी आहे. काय निमित्त आहे? खरं तर परमपूजनीय भैयूजी महाराज यांनी सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून पारधी आदिवासी बांधवांसाठी एक लावलेलं रोपटं आज हळूहळू का होत नाही, जरा विशाल वृक्षामध्ये रूपांतर होतंय. आणि त्याच्या ज्या पद्धतीनं आज वेगळे इथं ऑडिटोरियम्स, मैदानं याचं एक उद्घाटन मान्य संघचालकांच्या शुभ हस्ते झालं. फक्त भैयू महाराजांनी सुरू केलेला हा उपक्रम एक समाजाला दिशादर्शक त्या कार्यक्रमासाठी मी आलेलो आहे. आपण पाहतोय शरद पवारांसह काही खासदार जे आहेत पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. काय वाटतं, शरद पवार भूमिका बदलतायत का? आता पंतप्रधानांना भेटणं, देशाच्या पंतप्रधान भेटणं काय वाव काय असं काही फरक नाही. देशाच्या पंतप्रधानांना कोणी भेटू शकतं, भेटलं पाहिजे. शिवसेना धनुष्यबाण कोणाचा काय अपेक्षा आहे? हे बघा, सुप्रीम कोर्ट त्याच्यावर हेअरिंग घेतंय, सुनावणी करतंय. आणि जो कल दिसतोय तो धनुष्यबाण कोणाचा आहे देशातल्या कोणत्याही जनतेला विचारलं, महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात विचारलं तर धनुष्यबाण कोणाचा आहे ते कोणी सांगू शकतं. निवडणूक आयोगानं भले कोणाला दिला असेल, पण तो कोणाचा आहे हे तर मला असं वाटतं महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं का. मुंबईत महापालिकेमध्ये 5 शिंदे गटाच्या खासदारांनी राजीनामा सुपूर्द केला जिल्हाध्यक्षांकडे आणि लवकरच एकनाथ शिंदेची देखील भेट घेणार. काय वाटतं? कोण कोण 5 नगरसेवकांनी राजीनामा दिले जिल्हाध्यक्षांकडे मुंबईत महापालिकेतले कोणाच्या नगरसेवकांची शिंदे गटाचे. त्यांचं अंतर्गत काय चालू आहे मला माहिती नाही, परंतु कोणी समाधानी नाही. कारण भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं शिंदे गटाशी आताच्या घडीला वागते ते जर पाहिलं तर खूप दिवस ते एकत्र नांदू शकणार नाही, अशा प्रकारची त्यांची स्थिती. अमित शहाचा दौरा आहे आज मुंबईला. नेहमीच येतात ते, संसदेत जात नाही परंतु इकडे येतात. नक्कीच अमित शहा संसदेत जात नाही मात्र इकडे येतात असं भाष्य जे आहे अंबादास दानवेंनी आपल्याशी बोलताना केलं. प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.